विजय करून द्यावा प्लीज सर. सर्वांना शुभ सकाळ. सन्माननीय व्यासपीठ कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, विद्यापीठातील मान्यवर, शिक्षक वृंद, विभाग प्रमुख व सर्व उपस्थित माझे कृषी मित्रांनो, सर्वप्रथम आपण सर्वांना क्रांती दिनाच्या, जागतिक आदिवासी दिनाच्या व मातृसंस्था कृषी मित्र एकता मंचाच्या 32व्या वर्धापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. नदीच्या दोन काठांना जोडणारा पूल म्हणजे एकता, त्या पुलावरून एकत्र चालणे म्हणजे प्रगती आणि त्या प्रवासात एकमेकांना धरून ठेवणे म्हणजे संस्कार. आपल्या वरिष्ठ कृषी मित्रांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मातृसंस्थेत सेवाभाव आणि जिद्दीचा एक छोटासा दीप प्रज्वलित केला. हा दीप अंधारात वाट हरवलेल्यांना मार्ग दाखवणारा होता, वादळ धुंक्यांना न घाबरणारा होता. त्याचा प्रकाश कधीच मावळला नाही, कारण त्यात एकतेचं इंधन, संघर्षाची वाट व सेवाभावाची ज्योत होती. तो दीप या 32 वर्षात दीपस्तंभात परावर्तित होऊन आज रोजी आपल्या नव्या तेजोमय किरणांनी येणारे 33वे वर्ष उजळण्यास सुरुवात करीत आहे. तो दीपस्तंभ म्हणजे आपला मातृतुल्य कृषी मित्र एकता मंच परिवार. आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठामुळे दरवर्षी हा विचार पुढे नेत आहोत, उतुंग भरारी घेत आहोत आणि हा वारसा जपत आहोत. नेहमी म्हटलं जातं, हिरव्या पिकांचं आनंद लुटणं समाधान देतं, पण त्या पिकांना प्राण देणाऱ्या पहिल्या पावसाच्या थेंबांची आठवण ठेवणं तितकंच महत्वाचं असतं. याच विचाराने गत वर्षाचा विचार करता मागील 2 वर्षात आपल्या मातृसंस्थेच्या सदस्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. नुकत्याच संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या भारतीय नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये आपले वरिष्ठ कृषी मित्र माननीय डॉक्टर स्वामी सुनील रामलिंग यांनी ऑल इंडिया रँकिंग 36 मिळवत भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच IAS हे पद मिळवले आहे. यासोबतच भारतीय वनसेवा 2023 या परीक्षेतून माननीय शिरीन पंडित मॅडम यांनी ऑल इंडिया रँक 4 मिळवून आणि माननीय कुमारी सायली शिंदे मॅडम यांनी ऑल इंडिया रँक 75 मिळवून इंडियन फॉरेस्ट ऑफिसर म्हणून दर्जेदार यश संपादन केले आहे. तसेच UPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या CAPF व CDS या परीक्षेतून आपले 2 सदस्य संबंधित सेवेत उच्च पदावर गेले आहेत. तसेच नाबार्ड, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यासारख्या संस्थांमध्ये सुद्धा आपले विद्यार्थ्यांनी वर्ग 1च्या पदांना गवसणी घातली आहे. यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवेतून 2022 वर्षी 13 सदस्यांनी आणि 2023 वर्षी 3 सदस्यांनी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन सेवा या परीक्षेत आपल्या सदस्यांनी मोठ्या प्रमाणात यश संपादन केले आहे. त्यात माननीय श्री अजय सदान या परीक्षेत राज्यात 48व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांनी सहाय्यक आयुक्त अन्न गट अ हे पद मिळवले आहे. सांगताना खूप आनंद होतो की यासोबतच राज्यात एकेरी विजय मिळवत तब्बल आपल्या 44 सदस्यांनी अन्न सुरक्षा अधिकारी गट ब या पदावर आपले सगळे सदस्य 44 सदस्य एकूण यावेळेस नियुक्त झाले आहेत. राज्य आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब परीक्षेचा विचार करता 2022 वर्षी 19 सदस्य तर 2023 वर्षी 4 सदस्यांची नियुक्ती सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक या विविध पदांवर झाली आहे. याचप्रमाणे महाराष्ट्र अराजपत्रित गट क या परीक्षेतून 27 सदस्यांची कर सहाय्यक, महसूल सहाय्यक या पदांवर नियुक्ती झाली असून मागच्या 2 वर्षात ग्रामसेवक व कृषी सेवक या पदांवर आपले 100 पेक्षा जास्त सदस्य रुजू झाले आहेत. या सर्व बघत असताना आपण सर्व शेवट एक कृषी पदवीधर म्हणून ओळखले जातो आणि या कृषी क्षेत्रात मागे न हटता आपले सदस्य निकालांचा समन्वय राखत अकॅडमिक्स मध्ये सुद्धा SRF मधून एकूण 9 आणि JRF मधून एकूण 18 सदस्य उत्तीर्ण झाले आहेत. यासोबतच ICAR नेट मधून गेल्या 2 वर्षात 181 सदस्य पात्र झाले आहेत आणि UGC नेट मधून टोटल 24 सदस्य उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व निवड झालेल्या सदस्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या 33व्या वर्षात पदार्पण करताना सुद्धा आलेल्या अपेक्षेतून शिकून आपल्या गुरुजनांच्या व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आपल्याला परत एकदा मातृतुल्य कृषी मित्र एकता मंच यासोबतच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे नाव गौरवित करायचे आहे. यानंतर मी आपल्याला आजच्या कार्यक्रमाचे जे आपले प्रमुख पाहुणे आहेत यांची आपण आपल्या सर्वांना थोडक्यात ओळख करून देतो. सर्वप्रथम माननीय श्री सोमनाथ शिदोजीराव गाडगे सर हे राहणार वडगाव जयराम स्वामी, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथून आहेत. सरांनी आपले कृषी पदवी शिक्षण कृषी महाविद्यालय पुणे येथून पूर्ण केले आहे आणि पदव्युत्तर शिक्षण आपल्या पदव्युत्तर महाविद्यालय राहुरी येथून पूर्ण केले आहे. सर 2002 साली पोलीस उप अधीक्षक या पदावरून पोलीस सेवेत दाखल झाले.
मागच्या 23 वर्षापासून सर पोलीस सेवेत कार्यरत असून सरांच्या कार्याची दखल घेत पोलीस महासंचालक पदांनी सरांना सन्मानित करण्यात आले आहे. सरांनी परिवीक्षा दिन पोलीस उपअधीक्षक नागपूर जिल्हा, एसडीपीओ मूर्तिजापूर जिल्हा अकोला, एसडीपीओ श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर, एसडीपीओ इस्लामपूर जिल्हा सांगली, पोलीस उपायुक्त संभाजीनगर, पोलीस उपायुक्त अमरावती, पोलीस उपायुक्त मुंबई तसेच प्राचार्य पोलीस प्रशिक्षक केंद्र मारोड मुंबई आणि पोलीस अधीक्षक रायगड म्हणून सेवा बजावली आहे. यासोबतच सरांना लेखनाचीही आवड आहे. सरांनी भावनिक प्रज्ञावंत पोलीस या पुस्तकाचे लेखन सुद्धा केले आहे आणि सर सध्या पोलीस अधीक्षक अहिल्यानगर येथे कार्यरत आहेत. यानंतर आपले लाभलेले दुसरे प्रमुख पाहुणे मान्य श्री रामदास कोपरे सर, हे राहणार रिटेवाडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर येथून आहेत. सरांनी आपले कृषी पदवीचे शिक्षण कृषी महाविद्यालय पुणे येथून पूर्ण केले आणि पदव्युत्तर शिक्षण पदव्युत्तर महाविद्यालय परभणी येथून पूर्ण केले. सरांची 2006 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून तसेच 2010 साली मुख्याधिकारी या पदांवर सरांची निवड झाली. सरांच्या कार्याची प्रतिक्रियेने मी माझे आद्य कर्तव्य समजतो. सरांची ओळख पर्यावरणपूरक शहरे तसेच कचऱ्याचे शाश्वत व्यवस्थापन म्हणजे झिरो वेस्ट कन्सेप्ट यासाठी संपूर्ण देशभरात आहे. क्लीनलीनेस सिटी, ओपन डिफिकेशन फ्री सिटी, प्लास्टिक फ्री सिटी, कम्युनिटी डेव्हलपमेंट आणि पर्यावरणाच्या बहुआयामी क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. यासोबतच कोकण किनारपट्टीवर कासव तस्करी रोखण्यासाठी सरांनी अमूल्य असे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत केंद्र शासनाने त्यांना स्वच्छ सर्वेक्षण 2022 म्हणून फर्स्ट रँक म्हणून सन्मानित केले आणि यासोबतच राज्य शासनाचा तंत्रज्ञान आणि शिक्षणाचा आपल्या प्रशासकीय कार्यात कशा प्रकारे अवलंबन करावा याचा सर एक दैदिप्यमान उदाहरण आहे. विविध प्रसार माध्यमे प्रतिष्ठाने यांनी तब्बल 35हून अधिक पुरस्कारांनी सरांना मानांकित करून सरांच्या कार्याची दखल घेतली आहे. यानंतर आपले सर्व प्रमुख पाहुणे त्यांच्या विद्यापीठातील मान्यवर आपल्याला कायम मार्गदर्शन करत आहेत, इथून करत राहतील अशी मी आशा बाळगतो. शेवटी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उक्तीप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्राला अनुसरून आपण सर्वांनी समाज हितासाठी संकल्प करूया. याच विचाराने मी माझी प्रास्ताविक इथेच थांबवतो. आपण सर्वांचे खूप खूप धन्यवाद.